बैल आहे एक गायची आहे ती हा वीरा हा पावड्या हा घरचे एक गायची आहे आणि काही कारणास्तव थोडंसं माईक बंद असल्यामुळे थोडा आवाज कमी आला असेल माईकमध्ये. तर मित्रांनी आपल्याला बाईक दिली होती. खूप चांगला बैल आहे आणि धावणारा पण आहे आणि आतापर्यंत तेव्हा हरलेलं नाही आहे असं त्यांचं मालकांचं मत होतं आता. आणि आज सुद्धा शर्यत बघूया कशा पद्धतीची शर्यत होणार आहे यांची. आपण मगाशी त्याची व्हिडिओ केली होती त्यात गाडी विन झाली आहे. मित्रा काय सांगशील आज गाडी विन झाली काय सांगशील? गाडी विन झाल्याबद्दल आम्हाला भरपूर वाटलं. सर्व आमचे मित्र परिवार सर्वांना आनंद झालाय. कशी पळाली दोघं आज? एकदम सुंदर गाडी पळाली. सुंदर पळाली. आणि आता जातानाच आपण याचा थोडा केला होता. जाताना दोन्ही सांगितलं की आतापर्यंत जेवढ्या झाल्या तेवढ्या पहिला हरलेल्या नाहीये. तर आज सुद्धा विन झाले आणि दोघांचे सुद्धा आभार की दोघांनी शर्यत तुम्हाला जिंकून दिली. आणि आज म्हणजे कसं नियोजन होतं सकाळपासून? नियोजन म्हणजे सर्व मुलांचं असतं आमच्या. हा मुलं बोलतील तसं. आणि आज म्हणजे ठरवूनच केली का शर्यत? हा ठरवूनच केली. आणि म्हणजे याच्या आधी कुठली शर्यत झाली होती? त्याच्या आधी आपली काकारोलला झाली. तिथे दोन झाल्या. तिथे दोन झाल्या. हा दोन्ही बिन. आणि दादा कसं सांगाल आज कसे पळाले दोघं पण कसे पळाले? दोन्ही चांगले जुळून पळाले. आता हे दोघे जण कोणते खांदी पळतात? दोन्ही रस्त्यात पळतात. दोन्ही. हा निलजीवाल्यांचं नाव घ्यायचं मुलाखत घे निलजीवाल्यांची काय सांगतील आज? आज आमच्या किती 7वा गुलाल लगातार असता. एकदा पण हरली नाही घरची गाडी आमची. तुम्हाला दादा विचारलं होतं की कशा पद्धतीने आजचं नियोजन असणार आहे? आणि आमचं नियोजन आम्ही आता कोणाच्या पहिले मागत नाही जास्त करून, कारण की आम्ही आमची घरची गाडी पळवतो. कारण की आमचे दोन्ही बैल एकच जवळ असतात ते. आणि ते एक नंबर सुंदर गाडी अशी पळायचं हा त्याला वाढवतो लगेच तो वाढतो असं आहे त्यांचं दोघांचं. दोघ जण एकामेकाला असतील तर चांगली शर्यत होती कधी पण. आणि याच्या आधी म्हणजे कुठे झाली होती? आता त्या काकाड्याला घालते. 2 शर्ती गेल्या, दोन्ही शर्ती जिंकल्या. आतापर्यंत किती गुलाल झाले टोटल? 8 गुलाल झाले. 8 गुलाल झाले. आणि याच्यानंतर पण येणाऱ्या वाटतं तुम्हाला थँक्यू दादा. तुम्ही जसे बोलले तसंच झालं. तुम्ही शुभेच्छा दिल्या तशा आमची गाडी झाली होईल. तुमचं धन्यवाद. आमच्या माझ्याकडून प्रत्येक नंदीला शुभेच्छा असतात कारण की ते आपल्या जीवाची बाजी लावून आपली शर्यत करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही दरवेळेला काय करतो प्रत्येक नंदीला आपण शुभेच्छा देतो. त्याच्यावरती असतं की त्यांनी जिंकायचं की हारायचं ते त्यांच्यावरती असतं. पण आपल्या मनाने सांगणं गरजेचं असतं. दादा यांची खरेदी कुठून केली होती दोघांनी? खरेदी घ्या ना बाबा. हा यांचा कोंड आहे आपला तिकडे घाटावरचे साताऱ्याचे. हा आपला आणि तो पण सातारा आपण घरून त्यांच्याकडून घेतलेला आहेत आपण. पाटण तर मामा आता जेव्हा बैल आता तयार करत होते जेव्हा छोटे बच्चे होते तेव्हा कसं वाटलं तुम्हाला त्यांच्याबरोबर? चांगलं वाटत होतं ना. खरेदी केला त्यावेळेला तर मला माहित होतं हे पाळणार आहे. आणि नंतरला मग त्यांना घेऊन जेव्हा इकडे मुंबईला तुम्ही इकडे यांच्याकडे दिला तेव्हापासून कसा परफॉर्मन्स राहिला त्यांचा? ते घेऊन दिला तर त्यांनीच म्हटलं तुम्हीच करा, तुम्हीच हे करा. सगळं संपूर्ण तुमच्याकडेच म्हटलं. जबाबदारी कोणाची तुमच्याकडे. दोन्हीचे. पण दादा मामा नाव केलं. नाव केले 8 गुलाल झाले आतापर्यंत. तुम्ही कधी आलेत मग गावावर? मी रात्री आलो गावावर. शर्यतीसाठी खास आलेत का? खास शर्यतीसाठी. आपल्या घरच्या गायचे कोंड आहेत? नाही हे विकत घेतले. ते बी विकतच घेतलेले. काय नाव आहे त्याचं नाव बावऱ्या. त्याचं नाव विरा. आज गुलाल मिळून दिलाय काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय, अभिमान वाटतं. म्हणजे आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्या नंदीने आपल्याला आनंद आज दिलेला आहे. होय. तर आता परत शर्यत करणार आहे की एकच करणार ना? आता परत करणार ना. आता साताऱ्याला आता दादा वातावरण लय भारी असतं. बैल सुद्धा चांगली तर याला तुम्ही पावसाळ्यात वगैरे घेऊन जाता? आता जाणार ना घेऊन. पावसाळ्यामध्ये इथले शर्यत संपल्यावर घेऊन जाणार ना. कारण की कसं असतं आपल्या भागात काय आहे की वातावरण बैलांना एकदम पोषक असतं. चांगली बैल तयार होतात त्या वातावरणामध्ये. तर
नक्कीच तुम्हाला आता शुभेच्छा. गावावर एवढ्या लांब तुम्ही आलेत शर्यतीसाठी, त्यासाठी पण शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.